तुला लाज कीच आहे काय? हा मला एवढा मोठा बाईले बोलून राहिली तू, शिव्या देऊन राहिली तू. येस आता इकडे इकडे ये, मी तुला सांगतो गंमत. ये तू. मालूबाई काय झालं बिचारे? चल नाही नाही नाही, तिला दाखवतोच गंमत मी आता. पाहिलं मला एवढा मोठा बाईले धक्का दिला तिनं. नाही नाही तू सोडच मला आता. नाही मी तिला दाखवतोच गंमत आता. थांब. नाही नाही सोड सोड. तिला लाज आहे का जराशी? मला धक्का देऊन राहिली एवढ्या मोठ्या बाईले. नाही तू सोडच मला आता. पाणी आणतो, थंड पाणी पी. नाही. मग मला सांग काय झालं तर. काय हे घे पाणी पे बरं. तू शांत हो. तर सांग मला काय झालं तर. अव त्या पोरीले लाज आहे का जराशी? सायकल घेऊन आली आणि मला धक्का दिला आणि पाडून टाकलं. मला जाऊ दे आता, मी तिच्या मायलेच सांगायला जातो. माय सांडलं का हो पाणी? मालूबाई आताच तू ग्लास मधलं पाणी सांडवलं. काऊन सांडलं असेल पाणी? अहो माय रत्ना, बिचारी मी जाणून सांडवलं काय ते पाणी? माय धक्का लागला म्हणून सांडलं ते. तसं नाही, पाणी सांडलं म्हणून नाही. ह्या ग्लासात चहा असता किंवा दूध असतं तर सांडलं असतं ना. याचा अर्थ असा होतो की जे आतमध्ये असेल तेच बाहेर निघालं. म्हणजेच आपल्या अंदर राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल तर तेच बाहेर निघल ना. भांडणातही तेच बाहेर निघल. आपल्या जीवनाचंही तसंच असते. आपल्या अंदर जर राग, द्वेष, मत्सर असेल ना, मग थोड्याशा धक्क्यानंही तेच बाहेर निघेल. पण आपल्या अंदर जर चांगले विचार असतील तर चांगले विचारच बाहेर निघतील. म्हणून म्हणतो, जीवनात कितीही धक्के लागू दे, आपल्याला काय बाहेर काढायचं आहे ते लक्षात ठेवायचं. मग तिनं धक्का मारला तर भांडू नये का तिच्यासोबत? नाही, ती लहान मुलगी आहे. त्या लहान मुलीला समजावून सांगायचं असते. हो विचारत नाही, खरं आहे ते. हो आई, बाबा काय ना माझ्या लग्नाच्या गोष्टी करून राहिले. मग काय झालं? आता तुझं शिक्षण झालं, वय झालं, लग्न तर करावंच लागन बेटा. अरे हो, पण 2 वर्षापासून म्हणून राहिले ना, करून देतो करून देतो करून देतो, पण अजून तर बायोडाटाही बनवला नाही. आई तुला सांगू काय, तो सोन्या काय म्हणे की आपण पळून जाऊन लग्न करून. हा? हो, मग गेला ना तो पळून. त्यानं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. माझ्या मैत्रिणीलाच घेऊन पळाला तो. मालूबाई इकडे कुठं गेल्या होत्या वा? अव मी त्या ऑफिसात गेली होती ना, लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले म्हणून चौकशी करायला गेली होती. काऊन बंद झाले तर? लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले? केली का मग चौकशी? हो ना, केली ना माय, चौकशी केली. आता लाडक्या बहिणीचे पैसे मला कधीच भेटणार नाही. कसं होईन हो रत्ना माय, मला तर लयच विचार आला बाई. अहो काऊन नाही भेटणार तुले? त्याजवळ जमीन नाही, त्या घरात कोणी नोकरीवर नाही, तू नोकरीवर नाही, मग तुले लाडक्या बहिणीचे पैसे काऊन नाही भेटणार? चल बरं माझ्यासोबत. असा कसा देत नाही तो ऑफिसर तर? माय माझ्याजवळ 4 चाकी गाडी आहे ना, तुले माहित नाही काय? 4 चाकी गाडी आहे? कुठं आहे होते आजवर 4 चाकी गाडी? आणि मला कधीच तर नाही दिसली. कुठं लपून ठेवली त्या? मग काय सांगू तुले, माय बहिणीले लोन भेटत नव्हतं म्हणून तिनं माय नावावर 4 व्हीलर घेतली. आणि आता त्याच्या कॉम्प्युटरवर दिसून राहिलं ना माय लोन. मग कसे भेटन मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे? आणि त्याच्यात तू काय करशील? हो का? नो नो नो. अरे रत्ना मावशी, माय रत्ना मावशी, किती दिवसानंतर आली व तू. येतच नाही बिचारा तू आमच्या घरी. ते माय रत्नाबाई काय? काय नेहा, किती मोठी झाली हो तू बिचारे. हा ना कोणत्या मावशी. वर्गाले असतो तू आता? मी 10वी धाव ना आता. हो का? हो ये ये ये, बस बस ये बस. अहो मावशी, याचं होतं ते एक फोन तर करायचा होता मला. पाय ना बिचारे, अशी अचानक आली, फोन नाही काही नाही, घ्यायला नसतं पाठवलं का कोणाले? ओ नेहा, काऊ केव्हाची बसली बिचारे, थंड पाणी तर पाहिजे तू. हो मावशी, राहूनच गेलं. तू आली ना तर मी एवढी खुश झाली की मी सगळं विसरूनच गेली पाणी गिनी द्यायचं. इकडे ये, मला सांग, तुले 9वीचे पर्सेंटेज किती आले होते? 75% पडले होते ना. का हो रत्ना, तू कितीच्या गाडीनं आली हो? आई नेहा, त्यासाठी मी मस्त गिफ्ट आणलं ना बिचारे. खरंच काय मावशी? माझ्यासाठी gift आणलं माझ्या मावशीने. का हो रत्ना, मी तेव्हाची पाहून राहिली
तू त्या नेयासोबतच बोलून राहिली, माझ्यासोबत बोलूनच नाही राहिली. कोणती नाराजी आली होती? का हो मालू, मी तुझ्यासोबत 5 मिनिटं बोलली नाही तर तुले राग आला, आणि तू मला 5 महिन्यापासून फोन नाही केला तर मला किती राग आला असं. हो रत्ना, ती गोष्ट खरी आहे बिचारे. काय बिचारे, तू माई एवढी चांगली मैत्रीण असून माय राग करून राहिली. बरं बस तू, मी चहा करून आणतो. चांगली मैत्रीण. हो अहो रत्ना, माई तब्येत लय खराब होती बिचारे. पण तुले जर फोन केला असता, तू पाहिली ड्युटीची बाई, आणि ड्युटी सोडून तू आली असती तर तुझे नुकसान नसतं झालं काय. म्हणजे तुले पैसा महत्वाचा आहे, मैत्री नाही. आपण लहानपणापासून सोबत खेळलो, शिकलो. आता मला नोकरी लागली, नशीब माय. पण तरी मी दोस्तीले महत्व देते की नाही? आली नाही का एवढ्या दुरून? माय रत्ना, तरी जीवन जगण्यासाठी पैसा लय महत्वाचा असते. हो, रिश्ते तर खूप असतात, पण सर्वात मोठा रिश्ता मैत्रीचा असते. तू मी बरोबर शाळेत शिकलो, पण तुले नोकरी लागली, मला लागली नाही. माय तकदीर पाय बिचारे. अव एका भाकरीसाठी किती मेहनत करावं लागते माय, मलेच माहीत. आणि हे गरिबी पाय न बिचारे, माय पिच्चाच नाही सोडत ना. माय एक गेलं का दुसरं दुःख येते. एवढं बोलून राहिली, पण आता माझा आई इथं आल्यावर मला समजलं की तुझी 2-3 महिन्यापासून तब्येत खराब होती, तरी तून मला फोन नाही केला. आई वरच्या जवळ देर असते, अंधेर नसते. पण बिचारे माय दिवस कधी पलटतील? तुझे दिवस पालटले. तुझ्या पोराले नोकरीचा कॉल आला, तेच तर मी घेऊन आली आता. काय हो रत्न, पाहू दे. दादाची ऑर्डर आली. मग जा पेढे आणा आता. काय खरंच पाहू बाई. हे चमकून राहिले इथं. हे तर पिवळी सण आहे व सोन्याची तो नोय व हे माय बाई. हो हे सोन्याचीच होय. मस्त जमला आता. माई तर किस्मतच उघडली बापा आता. अहो बाई, बाई तुम्हाला इथं अंगठी वगैरे दिसली का? काय अंगठी? अहो बाई, मी तर आत्ताच आली, मला नाही दिसली बापा. कुठं पाहू मी आता? का हो बाई, सोन्याची होती काय ते? ओ बाई, काय सांगू तुम्हाला आता, ते सोन्यापेक्षा जास्त किमतीची होती. ओ बाई, कुठं पाहू बाई आता? गेली वाटते. जमलं आता. ते तर म्हणे सोन्यापेक्षा किमती होती, म्हणजेच ते सोन्याची होय. मी तर मस्त आता ते मोडून मस्त घरावर स्लॅब टाकतो, घराचं कामही करतो. आता मस्तच जमलं माय. काय बाई, त्या सोनाराजवळ गेली तर तो सोनार म्हणे नकली आहे, 10 रुपये ती खपत नाही. 2-3 सोनाराला दाखवली. आता सांग त्या बाईले कुठंच पाहू मी? तिले जर मी वापस केली तर ते तरी मला बक्षीस देन. नाही ते इथून एवढ्यातच कुठं ना कुठं असूनच पाहतोच मी तिले. नाही जाऊ दे, देऊनच टाकू काय मी तिले. ते तरी मला काही ना काही बक्षीस देते. तिचं घर कुठं असन? ते तर मला तिथंच भेटली होती. तिथंच पाहा लागन तिले, तिचं घर तेवढ्यातच असन. ओ बाई बाई, थांबा. कोण आहे? काय म्हणतात ताई? अव ताई, तुम्ही सकाळी मला तिथं भेटल्या नव्हत्या काय? तुमची अंगठी हरपली म्हणून किती मी तुम्हाला अंगठी द्यायला आली. किती पाहून राहिली, तुम्ही दिसल्याच नाही. सारा रस्ता इकडे तिकडे फिरली तरी तुम्ही दिसल्या नाही बाई. शेवटी मग मी इकडे पाहिलं तर तुम्ही दिसल्या. आणि तुम्ही म्हणत होत्या ना सकाळी का ते सोन्यापेक्षाही किमती आहे म्हणून. तर सोनं बनवाले किती वेळ लागते बाई, किती पैसा लागते. म्हटलं बाई ज्याची त्याला वापस करा म्हणून हे घ्या बाई. हो बाई, बरं झालं तू ना आणली. हे सोन्यापेक्षाही लय किमती होती. हो बाई, खरंच का हो ताई? सोन्यापेक्षा किमती होती? खरंच ते सोन्याची बाई का? अहो बाई, सोन्याची नाही आहे, पण हे माझ्या बाबानं 4थीत असताना दिली होती. माझ्या बाबाची आठवण म्हणून मी या अंगठीले जवळच ठेवते. बाई तेव्हा मला कळत नव्हतं. मी बाबाच्या मागं हट्ट करून लागली होती, बाबा अंगठी घेऊन द्या म्हणून बाबानं वाढदिवसाले हे नकली आणली. आणि तेव्हापासून मी ही सोन्याची समजूनच घालत होती. माझ्यासाठी ती किमती नाही आहे का? बरं